हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ। तर बघा आता झालेली आहे दुपार आणि आता जायचं आहे वेदांच्या स्कूलमध्ये, कारण आज सॅटरडे आहे तरी पण सुट्टी नाहीये, म्हणजे सुट्टीच असते सॅटरडेला, पण आज आहे पॅरेंट टीचरची मीटिंग। तर आता पावणे 2 वाजता जायचं आहे, मला अजून 10 मिनिट बाकी आहेत। सो वेदांत आणि मी त्यासाठी मी रेडी झाले, वेदांत रेडी व्हायचा बाकी, कपडे वगैरे तर घातलेत। त्याला कळत नव्हतं कोणते कपडे घालू कोणते नाही, त्याने बरेच कपडे ट्राय करून बघितलेले आहेत, हे चांगला दिसेल का ते चांगला दिसेल का हे, पण मी हेच त्याला घालायला लावला आहे, साधा सिंपल। तर चला आता जायचं आहे थोड्या वेळाने, वेदांतला मेकअप वगैरे करायचा बाकी आहे तर त्याचा आवरते आणि मग त्याला घेऊन जाते। आणि 10 मिनिट मीटिंग आहे, जास्त वेळ काही नाही। आल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचं आहे, जेवण बाकी आहे आमचं। त्याला म्हटलं होतं अगोदर जेवण करू आपण आणि नंतर जाऊ, तर नको म्हटलं आल्याच्या नंतर करू। एक्साइटेड आहे खूपच तो मीटिंग म्हटलं की। सो चला त्याला आवरते आणि जाते। पटकन टायमिंग होते बरं का, पटकन जायचं आपल्याला, नंतर मॅम द्यायच्या नाहीत नंतर पण आपल्याला। सगळे बाळ आले असते, तुझे फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स येत असते, आले असते ऑलरेडी। हर्षित बी गेला असून आणि आला असून काय बघ माझ्याकडे कोणचं पावडर लावलंय? तुझंच आहे, कोणतं आहे आईकडे थोडस तुझ्याकडून तर बघा वेदांचा किती विंचरला तरी भांगच पडत नाही, त्याचे केस कसे आहेत की काही कळतच नाहीये, भांगच पडत नाही त्याचा। तेल लावलं काही केलं तरी भांग काय पडत नाही, विचारलं आणि नाही विचारलं सेमच आहे दोन्ही पण ह्याचं, फक्त पावडर वगैरे लावायचं निघायचं, हो ना। चल तर बघा ऍक्च्युली झालं असं, मी दरवाजा लॉक केलाय का नाही माझ्याच लक्षात नाही, चावी तर मी ठेवलीये, पण मला वाटतंय मी फक्त चावी बाहेर काढली दरवाजाची आणि ठेवली आहे, दरवाजा लॉक केलाय का नाही माझ्या लक्षातच नाहीये। वेदांतला पाठवलंय वरती बघायला, सो तो बघून येईल। लॉक आहे का, आहे का? तर आहे लॉक केलेलं, चला। तर बघा फायनली वेदांची स्कूल आलेली आहे, किड्स कास्टल म्हणून नाव आहे, ती वेदांची स्कूल आहे। तर बघा फायनली मीटिंग तर झालेली आहे वेदांची स्कूलमध्ये, फक्त 10 मिनिटासाठी होती। आणि वेदांतला अजून जाऊ वाटायला लागले म्हणतोय वेदांत मीटिंगला, त्याला खूप सकाळपासून एक्साइटेड होता, पण फक्त 10 मिनिटासाठी होती आणि आज सॅटरडे होता, सुट्टी होती, नको वाटलं होतं मला पण जायला कसं, आणि खूप उशिरा त्यांनी ठेवली पण होती, 1:45 वाजता ठेवलेली होती, तर त्यामुळे नको वाटत होतं, पण फायनली झालेली आहे बघा। आता मी आणि वेदांत घरी जायलेलो आहोत, आमच्या घराच्या जवळून, म्हणजे घराच्या जवळच आहे, 5-10 मिनिट लागतात जायला। चल ना बाळा, चल ना पटकन, हात पकड माझा। तर मग फायनली झालेली आहे मीटिंग। सो वेदांच्या मॅम खूप वेदांचं कौतुक करत होत्या, हो ना वेदांत खूप हुशार आहे, वेदांत असं करतो तसं करतो। सो छान वाटतं आपल्या मुलांचं कौतुक ऐकायला आपल्याला। आणि यावर्षी त्याला कसं कन्नड सब्जेक्ट भेटलेला आहे, त्यामुळे थोडंसं जरा कन्नड शिकायला अवघड जाते, पण ट्राय करतोय तो। आणि हे बघा इकडे साईबाबाचं मंदिर आहे घराच्या जवळच आमच्या, असं मस्त जवळ आहे, पण येणं होत नाही आमचं, आणि फक्त गुरुवारी ओपन असतंय ते, आता एरवी बंद असतंय, बंद ठेवतात ते। चला आता बस, आता नेक्स्ट टाइम, हा आता नंतर। तर बघा फायनली घरी आलात, पायऱ्या चढून थोडासा दम लागलाय, पायऱ्या चढायला जरा जीवावरच येते। आणि मला स्कूलमध्ये पण थोडासा व्हिडिओ कॅप्चर करायचा होता, पण मॅमला विचारलं, पण मॅम म्हटल्या प्रिन्सिपल मॅमला विचारा, कारण परमिशन असते नसते आम्हाला माहित नाही म्हटल्या, त्यांनी जर तुम्हाला परमिशन दिली व्हिडिओ बनवण्याची तर तुम्ही करा, अदरवाईज नाही करू शकत म्हणल्या त्या मॅम। सो मग मी त्यांना विचारलं नाही, जाऊ द्या म्हटलं कशाला गोंधळात पडायचं, त्यामुळे मग मी नाही काढला व्हिडिओ। पण मला वाटत होतं, खूप इच्छा होती, कारण थोडंसं 1-2 मिनिटाचा तरी आपण रिकॅप घ्यायला पाहिजे मध्ये, छान वाटलं असतं, पण जाऊ दे आता। त्यांनी त्या मॅमनी परमिशन पण दिली नसती मला माहिती आहे, कारण असं कुठेही व्हिडिओ काढण्याची परमिशन आपल्याला सहसा भेटत नाही, त्यामुळे मी विचारण्याचं थोडंसं योग्य मला नकोच वाटलं, जाऊ द्या म्हटलं, त्यामुळे मग मी टाळलं। सो चला आता 2 वाजून 2:15 वाजलेले आहेत, जेवायचं आहे आता मला वेदांतला आणि मला।
ओ माय गॉड, खूप थकून गेलात पायऱ्या चढून. सो चला. तर बघा वेदांत डॉक्टर नाही म्हणते झाला, शेफ होते, शेफ घालतात असलं, कुकिंग जे करतात का ते घालत असतात असलं. तर हे त्याची ट्राय करत आहे, कुकिंग वगैरे काय म्हणते त्याला, शेफ जे असतात ते घालतात तसं ट्राय करतोय वेदांत. डॉक्टर हेच घालते. हा बरं, डॉक्टर डॉक्टर सारखं करतोय ते. आणि नंतर आता वाजलेले 5:15. तर मी इकडे वरण शिजवून घेतलेलं आहे. कुकर बघा, जस्ट पूर्ण गॅस घाण झाला, पाणी वर आलं होतं, कुकरच्या बाहेर जरा जास्त पडलं होतं त्यामुळे. आणि संध्याकाळचा असं बेत आहे, आज वरणफळ करायचे मस्त गरम गरम. आणि वेदांतला पण वरणफळ खूप आवडतात. मी म्हटलं होतं वरण चपाती करते, पण नाही म्हटलं, मला वरणफळच खायचे. सो त्यामुळे मग मी पण वरणफळच करणार आहे. आणि उशिरा करणार आहे, 6:30 पावणे 7 वाजता, म्हणजे गरम गरम जेवता येते लगेच. तर नंतर स्कूलमधून आले आणि स्कूलमधून आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं. आणि नंतर आईला फोन लावला होता, तिच्याबरोबर मस्त 1-1.5 तास गप्पा मारत मारत संध्याकाळ कशी झाली कळलीच नाही. आणि मग आता पूर्ण आवरून घेतलं, झाडून वगैरे पूर्ण. वेदांतने खूप कचरा केला होता बघा. वेदांतने ट्रॅक्टर आणलेलं कसं केलंय, एकदम छोटे छोटे तुकडे आणि प्लेटमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गप ना. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो चला, बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.